भारतीय जनता पार्टीचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याबद्दलची उत्सुकता अद्यापही कायम आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर राष्ट्रीय अध्यक्ष निवडणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भाजप उत्सुक आहे। असं असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असावा या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। एखाद्या महिलेकडे भाजपाचे अध्यक्षपद सोपवलं जावं अशा अनुषंगाने चर्चा झाली। दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये ही चर्चा झाल्याचे वृत्त आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी भाजपा आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांची 5 तास बैठक झाली। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे, पण अद्याप नवीन अध्यक्षाच्या नावावर मोहर उमटली नाही। या मुद्द्यावर भाजपची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचे समोर आले आहे। या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते। लोकसभेतील नाराजी पाहता भाजपने अध्यक्षपदासाठी नवीन खेळी खेळल्याची चर्चा आहे। पक्षाची कमान ओबीसी अथवा महिलेच्या हाती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अर्थात अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली आहे। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। येत्या राखी पौर्णिमेला 18 ऑगस्ट रोजी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या उपक्रमाने फडणवीस महिलांशी बोलणार आहेत। याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। पतंजली आयुर्वेद आणि योगगुरू स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला बंद केला आहे। न्यायालयाने या दोघांनाही कडक ताकीद देताना सांगितले की न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून काही केले तर न्यायालय कठोर शिक्षा देईल। न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने मंगळवारी 13 ऑगस्ट रोजी हा निकाल दिला। 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अवमान नोटीसवरील निर्णय राखून ठेवला होता। सुप्रीम कोर्टाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी केली होती, ज्यामध्ये कोविड लसीकरण आणि ॲलोपॅथीची बदनामी केल्याचा आरोप होता। नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 35 वर्षीय प्रवाशाचा मृतदेह सापडल्यानंतर दादर रेल्वे स्थानकावर 3 दिवसांनी दादर पोलिसांनी एका महिलेसह 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब साबळे असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथील रहिवासी होता। साबळे यांनी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती। लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे ही मोठी चूक झाल्याची कबुली अजित पवार यांनी दिली आहे। रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे। अजित पवार एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते। ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे ही एक मोठी चूक झाली। राजकारण हे पार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं। मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली। त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, त्यावेळेस केलं गेलं। पार्लमेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला, पण एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही। पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे। अनुराधा पौडवाल यांना यंदा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। यासोबतच अन्य 12 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी केली आहे। अनुराधा पौडवाल यांच्यासोबतच यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना जाहीर झाला आहे।
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार 2024 मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा देखील घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 वर्षांऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे पुढील काही दिवसात नगराध्यक्षपदासाठी सोडत निघणार होती. त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार नगराध्यक्षपदाची स्वप्ने रंगवत होती. त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील उमटताना दिसले आहे. यापुढे प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोला, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या आहे. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या योजनेवर त्याचा परिणाम पडतो. सोबतच या वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांनाही आयता फायदा होतो. त्यामुळे बोलताना सर्वांनी विचार करून बोला, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुनावले आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी 13 ऑगस्ट रोजी RG कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला. राज्य सरकार उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत केस डायरी आणि इतर रेकॉर्ड CBIकडे हस्तांतरित करणार आहे. मुख्य न्यायमूर्ती TS शिवगणनम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने KV राजेंद्रन प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवला. सुप्रीम कोर्टाने हे मान्य केले आहे की दुर्मिळ प्रकरणांमध्ये निष्पक्ष आणि योग्य तपास करणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की आम्ही पोलिसांना तपासासाठी वेळ दिला असता, पण हे प्रकरण विचित्र आहे. घटनेला 5 दिवस उलटले तरी पोलीस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण तातडीने CBIकडे वर्ग करण्यात यावे असे आम्हाला वाटते.